राजा शिवाजी असं म्हटल्यानंतर जी. म्हणजे यापूर्वी आपण छत्रपती शिवाजी महाराजांवरती आधारित अगदी ब्लॅक अँड व्हाईट पासून जी. इस्टमन कलर पासून आत्ताच्या युगापर्यंतचे वेगवेगळे चित्रपट पाहिले. जी. यात आम्हाला काय बघायला मिळणार आहे? इतिहासातला कुठला कालावधी, कुठला संदर्भ बघायला मिळणार आहे? नाही, हा प्रश्न फार छान आहे तुमचा. कसं आहे की जसं महाराजांचं जे आयुष्य आहे किंवा त्यांची कीर्ती आहे, मोठा ती फार- कॅनव्हास आहे. हा मोठा कॅनव्हास आहे आणि हा कुठल्याही चित्रपटामध्ये न मावणारा कॅनव्हास आहे. आणि मी हे अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मला असं वाटत नाही की कोणताही दिग्दर्शक, लेखक हा शिवाजी महाराजांचं आयुष्य जस्टिफाय करणारा चित्रपट कधीच बनवू शकत नाही. ते होऊ शकत नाही, कारण की त्यांची कीर्ती कुठल्याही पडद्यापेक्षा कितीतरी मोठी आहे. म्हणजे आपण संपूर्ण न्याय दिला असं म्हणू शकतो. कधीच न्याय देऊ शकणार नाही. हां, तो बरोबर. न्याय होऊ कसं आहे, प्रामाणिकपणे प्रयत्न आपण सगळेच करत करत असतो. सगळेच करणार आहेत. आणि हे प्रयत्न लोक ठरवतील चांगले होते, थोडे कमी होते, जास्त होते, ते ठीक आहे. पण सगळ्यांचे प्रयत्न, जे ज्या ज्या लोकांनी महाराजांवरती आजपर्यंत चित्रपट बनवले आहेत त्या सगळ्यांनीच प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे की आपल्या दृष्टिकोनातून आपण कसे महाराजांना पाहतो ते कसे आपल्याला लोकांसमोर पुढे आणायचे आहेत. आणि मला वाटतं की जेव्हा आपण असं ठरवतो की कुठल्या कालावधीत आपल्याला करायचं, तर संपूर्ण त्यांचं आयुष्य जेव्हा आपण पाहतो तेव्हा आम्ही जेव्हा पुस्तकं वाचले, मला वाटतं की बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्याला माहितीच नव्हत्या. बर की बाबा आपल्याला एवढंच माहिती होतं, म्हणजे पॉप्युलरली नोन, की छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे वडील शहाजी महाराज, आई जिजाऊ माँसाहेब, पत्नी सईबाई राणीसाहेब आणि चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज. आणि त्याच्यानंतरची पण पॉप्युलरली, पण शिवाजी महाराजांना थोरले बंधू सख्खे होते हे लोकांना पॉप्युलर माहितीच नाही आहे. याची नोंद आहे, पण याचा विसर पडलाय. कारण काय, आपण याच्याबद्दल चर्चा केली नाही. बरोबर. परंतु आम्ही जेव्हा त्या काळाचा अभ्यास करत होतो तर आम्हाला असं वाटलं की महाराजांचे जे थोरले बंधू, थोरले संभाजी राजे आहेत, ते 8 वर्ष मोठे होते. म्हणजे महाराज जेव्हा 6 वर्षाचे होते ते 14-15 वर्षाचे होते. आणि त्या काळात 14-15 वर्ष म्हणजे ऑलमोस्ट वडिलांबरोबर काम करण्या, म्हणजे मुलगा हाताशी आलाय. करेक्ट, तसं होतं ते. परंतु आम्ही असा विचार की ह्या रिलेशनशिपबद्दल कोणी काही बोललं नाही, कधी कोणी काही लिहिलं नाही आहे. मग त्या, आणि कसं होतं की जेव्हा महाराजांबद्दल आपल्याला बोलायचं असेल किंवा कुठली गोष्ट मांडायची असेल तर आपल्याला विचार करावा लागतो काळ कोणता आहे. बरोबर. मला असं वाटत होतं की शिवाजी महाराजांचा जन्म आणि श्रीकृष्णांचा जन्म हा सारखाच आहे. कारण त्यांचा जन्म ही काळाची गरज होती. तो काळ वाईट होता, तो काळ अगदी काळा होता आणि त्या काळ्या काळाला भेदणारा प्रकाश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या काळातला संघर्षाचा नायक आणि संघर्षाचा नायक नक्कीच, परंतु काय ना, ती काळाची हाक होती. बरोबर. त्या हाकेचं उत्तर किंवा त्या हाकेची साध ऐकून जर कोण येणार असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होता. त्या काळात तो काळ कोणता आहे, 1630, 1629-30च्या दरम्यान पुणे बेचिराग झालं होतं. गाडाचा नांगर त्यात मातीत फिरवला गेला होता, गावात फिरवला गेला होता. बरोबर. पुणे मेलेलं आहे म्हणून असं ठरवलं होतं. त्या काळात जेव्हा एक साद येते किंवा हाक येते, त्या हाकेचं उत्तर म्हणून महाराजांचा जन्म होतो. 6 वर्षानंतर जेव्हा माहुलीचा तह होतो, माहुलीच्या तहामध्ये हे ठरवलं जातं की बाबा भोसले परिवाराला आपली स्वतःची जहागिरी सोडून कर्नाटकाला जावं लागेल. तर ते परिवार जेव्हा कर्नाटकाला निघून जातं तेव्हा प्रत्येकाला वेगळी भावना आहे. जिथे जिजाऊ माँसाहेब काय म्हणून बघत असतील की आपल्याला घर सोडून जावं लागतं. बरोबर. आपलीच माती सोडावी लागते. आपलीच माती, आपलंच घर सोडून जावं लागतं. जेव्हा तो निर्णय तेव्हा त्यांचा नाही आहे, त्यांची इच्छा नसताना हे करावं लागतं. निर्णय लादला गेला होता. आणि दुसरं म्हणजे हे सगळं पाहत असताना 6 वर्षाच्या शिवबाला काय वाटत असेल, कुठल्या दृष्टीने आपण घर सोडून चाललो आपण प्रश्न. पण हे जे प्रश्न पण आपण ह्या चित्रपटात विचारतोय ते त्या वयातले मूल कसे विचारत असतील तसेच प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. तो काळ, तर तुम्ही म्हणा तो काळ जिथं जन्म होतो, हा प्रवास शिवबा ते शिवाजी राजे होतात,
ते रयतेचा राजा, राजा शिवाजी, हा प्रवास आपण ह्या चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. राजा शिवाजी ते छत्रपती शिवाजी महाराज हा प्रवास हा वेगळा प्रवास. वेगळा आहे, हा त्यापूर्वीचा प्रवास आहे, हा त्यापूर्वीचा म्हणून राजा शिवाजी. म्हणून राजा शिवाजी.